नमस्कार। तर तुम्ही कोणालाही विचारा की वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर तुम्हाला प्रत्येक जण एकच उत्तर देईल की वजन कमी करण्यासाठी कमी खाल्लं पाहिजे किंवा उपाशी राहिलं पाहिजे। तर हे अत्यंत चुकीचं आहे। तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला वेट लॉस करायचंय, वजन कमी करायचंय, तर तुम्हाला प्रमाणात खायचं आहे, ना की कमी खायचंय किंवा उपाशी राहायचंय। म्हणजेच पोर्शन कंट्रोल मध्ये तुम्हाला हेल्दी आहार घ्यायचा आहे। बरेच जण काय करतात, मनानेच कमी खातात आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे काय होतं की तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि तुमचा मेटाबॉलिझम स्लो होतो आणि याचाच परिणाम म्हणजे वेट लॉस किंवा फॅट लॉस होण्याऐवजी तुमचं वजन वाढायला लागतं। तुम्ही एक दिवस कमी खाल, 2 दिवस कमी खाल, नंतर हा सेम डाएट, कमी कमी खाण्याचा डाएट तुम्ही पुढे पुढे करत जाल, तर नंतर तुमची भूक खूप वाढायला लागते, तुमचे हंगर हार्मोन्स वाढायला लागतात आणि काहीतरी खाण्यासाठी तुमची सतत इच्छा होते। त्यामुळे क्रेविंग कंट्रोल न झाल्यामुळे तुम्ही समोर जे येईल ते काहीही खायला लागता आणि ते प्रमाणात न खाता, पोर्शन कंट्रोल न खाता ओव्हर इटिंग करायला लागता। साहजिकच त्याचा परिणाम असा होतो की तुमचं वजन कमी होण्याऐवजी ते हळूहळू वाढायला लागते। तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। तुमचे हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी आणि इफेक्टिव्हली तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला पोर्शन कंट्रोलमध्ये खाणे म्हणजे प्रमाणात खाणे खूप जास्त गरजेचे आहे, जेणेकरून साहजिकच तुमचे फॅट लॉस होणार आहे आणि तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळणार आहे। तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वेट लॉस किंवा फॅट लॉस करत असताना प्रमाणात खाणं म्हणजेच पोर्शन कंट्रोल करून खाणं खूप जास्त गरजेचं आहे, ना की कमी खाणं किंवा उपाशी राहणं। नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरला असणार आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका। फिटनेस फंडा विथ पूनम।